काय होतं पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास अन्य काही घडामोडींकडे आता वळणार आहोत। बातमी येते काँग्रेसच्या गोटातनं। दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नीने काँग्रेसच्या विधान परिषदेतले आमदार प्रज्ञा सातव यांनी आज भाजपात प्रवेश केलाय। 5 वर्ष आमदारकी शिल्लक असताना सातव यांनी काँग्रेसला रामराम केला, त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसंच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात घरोबा त्यांनी केलेला आहे। पक्षांतर्गत विरोधकांना काँग्रेस नेत्यांकडे दिलं जाणारं बळ, कार्यकर्ते समर्थकांची होणारी कोंडी, रखडलेली विकास कामं अशा तक्रारींचा पाढा वाचत प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसची साथ सोडलेली आहे। सर्वांचा आग्रह असतो की राजीव सातव यांचं जे विकास कामाचं स्वप्न अपूर्ण राहिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आणि जो देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये जो आपल्या महाराष्ट्राचा जो चौफेर विकास घडत आहे त्या विकासामध्ये हातभार म्हणून आम्हाला सुद्धा साथ द्यायची आहे। राजू भाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये आजपासून सामील होत आहोत। तर प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशानंतर भाजप नेत्यांनी काँग्रेसला कानपिचक्या दिल्या। माजी मुख्यमंत्री आणि माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तसंच सध्याचे विद्यमान भाजप खासदार अशोक चव्हाण यांनीही काँग्रेसला खडे बोल सुनावले आहेत। काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज आहे। विधान परिषदमध्ये आत्ता आमदार असलेल्याला पक्ष सोडावे लागतात आहे, माने साहेबाला पक्ष सोडावा लागतात आहे। खरं तर काँग्रेसचा पायपोस कुणात नाही, कोणी कोणाचं तोंड पाहायला तयार नाही। काँग्रेस पार्टीचे नेते भरकळलेले आहेत। पण काँग्रेस आता महाराष्ट्रामध्ये नेतृत्वहीन झालेला आहे आणि त्यामुळे लोकांना आपल्या भविष्याची, पक्षाच्या भविष्याची आणि स्वतःच्या भविष्याची शाश्वती वाटत नाही। त्यामुळे स्वाभाविक लोक आता काँग्रेसमध्ये फार काळ टिकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे। तर सातव यांच्या भाजप प्रवेशाने संतापलेल्या काँग्रेस नेत्यांनी भाजपवर तोंडसूक घेत काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसलाय असा आरोप केलाय। कुठल्या कारणाने तिने राजीनामा दिला आणि बीजेपीने काय प्रलोभन दिलं, कारण की दुसऱ्या पक्षातली लोक बीजेपी प्रलोभन देऊन, कोणाला पैशाचं प्रलोभन, कोणाला पदाचं प्रलोभन देऊन लोक फोडते आहे। जो बीजेपीला जो सत्तेचा माज आलेला आहे, ज्याला लोकशाही मान्य नाही, असा या बीजेपीच्या काय प्रलोभन त्यांना मिळालं हे वेळ सांगेल। स्वार्थी लोक आहेत। खरं तर आमचे राजीव सातवजी गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती आणि त्या व्यक्तीला विधान परिषदेवर, त्यानंतर पूर्ण वेळ पुन्हा दुसऱ्या टर्ममध्ये विधान परिषदेवर, त्यामुळे सगळं काँग्रेसने दिलं। त्या कुटुंबाच्याकडे एक भावनिक राहुल गांधींचे संबंध होते, पण मला वाटत नव्हतं की इतकं सर्व मिळूनही प्रज्ञाताई असा कुठला निर्णय घेतील। प्रज्ञाताईंचं नक्की काय झालं, अर्थातच मनातून त्या जो काही निर्णय देतील त्याला माझ्या शुभेच्छाच असतील, पण खूप जड अंतकरणाने, कारण का काँग्रेसच्या विचाराचा, अनेक वर्षाचा, या कुटुंबाचं प्रेमाचं नातं आहे। नक्की काय झालं किंवा त्यांनी हा निर्णय का घेतला हे माझ्यासाठी खूप आश्चर्याची गोष्ट आहे। दरम्यान प्रज्ञा सातव यांनी केलेला भाजप प्रवेश काँग्रेस करता दुहेरी